आईला मला ना गर्व वाटतो या जातीचा की मी मराठा जातीत जन्मलो. अशी जात पुन्हा होणे नाही. एकच हाक दिली फक्त. समाजावर अन्याय होतोय, समाजाच्या लेकरावरती जाणून बुजून सरकारकडून अन्याय केला जातोय. एकदा आता जातीच्या अस्तित्वासाठी मदतीला धावून या नुसता एकच शब्द वापरला तर मंचर मध्ये लाखाला मराठी एकत्र झाले. बाकीच्या पुंगळ्याला गोळा करायला लागते, तरी कणत कुदत बळत हागल्यावर 100-150 येते. आणि आम्हाला कसलेच ग्राउंड पुराणार तरी म्हणते त्यांचं मग कोण राहिले. बेटे तू थांब, फक्त आरक्षण देऊ नको, मग कोण मराठी तुला दिसला. आहे ना, तुम्ही काळजी करू नका. मी दमाने दम धरून 3 कोटी घातले. राहिलेल्या आता ह्या 1-2 दिवसात 100% मराठी आरक्षणात घालतो. फक्त अपेक्षा आहे का माय बापा तुमच्याकडून मला एकच, मी आयुष्यात कवा काही मागितलं नाही, तुम्हाला मागणार की नाही. या समाजाला मायबाप मानलं, पोरगा म्हणून जीव सुद्धा येणे पायर ठेवला. तुमच्या उद्या गोळ्या बी घातल्या देवेंद्र फडणवीसनी तरी माझा नाही. पण एक मागतो, काही करा, व्यवसाय, शेती, नोकरी, राजकारण काय बघू नका. एवढ्या वेळेस फक्त मी मराठींची जात हरून देऊ नका. जे व्हायचं असेल ते. एवढ्या वेळेस जर आपण सगळ्यांनी एकजुटीने ताकद लावली ना, कमीत कमी 50 पिढ्या तरी मराठ्याकडे वर नजर करून सुद्धा कोणी बघणार. थोडं फक्त रक्त दाखवायचं. आता आम्ही चाललोय मुंबईला, आम्हाला तिकडे धोपटलं फिपाटलं तर तुम्ही असे सावध राहा. या महाराष्ट्रात शांततेत चाक सुद्धा फिरला नाही पाहिजे. चाक सुद्धा फिरला नाही. आणि मला त्याची परिस्थिती आली. शिवनेरीगड सोडला, जुन्नरला तुफान मराठी आली. त्याच्यानंतर नारायणगाव तर इतके होते, मिळेल नाही. आणि मला तर वाटतं तुमच्या मंचर सारखे पुढेच जमत नाही काय काय. आता चारही बाजूला पॅक केलं आणि म्हणते आम्ही तुम्हाला मुंबईत येऊन देणार नाही, अमुक करू तमुक करू. एवढे मराठी बघितल्यावर मला नाही वाटत आता. आज जर घ्यायचंच असलं त्याला जर घ्यायचंच असलं हुक गुतून तर घे म्हणा. आता त्याला काय करावं मग. तिथं काय आमचं नाही इलाज नाही. हे बेकार येत. एकदा जर खवळ्याने जर 11-11 एकदा रूप घेतला रे बाबा, हे सगळ्याला खोलीत घेत. मग शांततेनं उद्या 10 वाजता सकाळी शांततेनं मी आमरण उपोषणाला बसणार आहे. तुम्ही सुद्धा सगळ्यानं शांततेतच करायचे, काय जे करायचे आंदोलन ते पण हटायचं मात्र नाही. आता हरवून द्यायचं नाही. जात आम्हाला जर म्हणले आता काही पोर आझाद मैदानला बसा, काही दुसरीकडे बसा, तर आम्ही दुसरीकडे बसू. आपले एक मुख्य आंदोलन आझाद मैदानला सुरू आहे. लई गर्दी झाल्यामुळे ते जर म्हणले तिकडे जा, जरा लई झाले तर पलीकडे खायचं प्यायचं झोपायचं. तुमच्या पुणे जिल्ह्याने मागच्या वेळेस समाजावर लय उपकार केलेले. एक लेकरू तुम्ही उपाशी मरू दिलं नाही. पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्यावरती आणि पुणे जिल्ह्यावरती पुन्हा जबाबदारी आहे. तुमचं रेल्वे आहे, सकाळी दिन संध्याकाळी दिन जिल्ह्यातल्या रेटून भाकरी गोळा करायचं. सकाळी मुंबई, संध्याकाळी बी रेटून भाकरी गोळा करायचं की मुंबईला. मुंबईत झोपले पोर ते खाऊन झोपले पाहिजे. आता जे व्हायचं असेल ते तुम्ही फक्त एक बाजू सांभाळा. आणि जिथं राहा म्हणते तिथं राहणार आहेत बाकीचे पोरं. मुख्य आंदोलन आझाद मैदानला मग 10 पोरं असतील नाही तर 2000 असतील. बाकीचे आलेले लाखो तुम्ही म्हणतात त्या मैदानात झोपतील. ते काही अडचण आहे तर बाकीचं बघून येते ते पुढं पुढं काय असतं. अरे त्याला मी आहे ना.
आपली भाषा घडीभर गोडीत असते, नंतर एकदा सुटली ना 8 दिवस माणूस भाकर खात नाही मग आपला असा. तुम्ही टेन्शन नाही घेऊ. तुमचे शान वाढवायसाठी मी जीव माझा तुमच्या पायावर ठेवलेला आहे. समाजाचे मान खाली होण्याचं एक बी पाऊल उचलणार नाही. 2 वर्षात उचललं सुद्धा नाही. ना मेहनत झालो ना फुटलो ना पैसे ना पदा ना काय. जेवढा काय मला जीव जाळायचा, जेवढं काय रक्त जाळायचं ते लेकरा बाळासाठी समाजाचे. तुम्ही मला जिंकलंय, तुम्ही माझ्या पुढं नाहीत, मी तुमच्या पुढं नाही, म्हणून तर आपला मेळ जुळलाय. यांचं लय पोट दुखत आहे, हे म्हणजे कुठून येते आणि आम्ही कुठून यावं. म्हणलं वडेली तू कुठून यावा आम्हाला काय माहित. आमचे मुंगे सारखे कुकडं हुसलेलं कुकडं येते. आता लेकरा बाळाचं वाटोळं होऊ द्यायचं नाही. गेल्या आपल्या 10 पिढ्या वयाला, पण पुढच्या काळात लेक बाळीचं पोरा बाळाचं वाटोळं होऊ द्यायचं नाही. राजकारण सगळ्यांनी बाजूला ठेवायचं आणि सगळ्यांनी ताकदीनं एक जीवन, डोळे आणि कान दोन्ही फक्त आंदोलन नका ठेवायचे. दर मिनिटाला शेतात असला तरी पण, नोकरीला असला तरी पण, तिकडं का काही झालं म्हणलं की इकडं पॅक. आमचं फिरणं मुश्किल तर तुमचं फिरणं मुश्किल. आम्हाला परवानगी दिली, मागण्या मंजुरी केल्या, आम्ही गुलाल टाकणार तुमच्यावर. तुम्ही जसं वागतात तसं आम्ही वागणार. आता मला लय लांब जायचंय. तुमची एवढी गर्दी बघितल्यावर मला दम निघाला म्हणून बोललो. फक्त समाजाची पाठराखण करा, जातीसाठी धावून यावी एवढीच तुम्हाला हात जोडून विनंती करतो आणि आमचं धन्यवाद. जय श्रीराम. Suresh.